राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली। अन्य महिलेसोबतचे संबंध उघड झाल्यानं अनंतसह त्यांचे कुटुंबीय गौरीला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। तर गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। या प्रकरणात अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रविवारी रात्री 1 वाजता अनंत गर्जे यांनी वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली आहे। या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात एंट्री घेतली। दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांना काही सवाल केले आहेत। पंकजा मुंडे यांचं कालचं स्टेटमेंट वाचून मला धक्का बसला। संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान पीए अनंतचा फोन दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। तो खूप रडत होता। पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यांनी तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही पुढे काय केलं? तुम्ही घटनास्थळी का गेला नाहीत? तुम्हाला जमत नव्हतं तर तुमच्या कार्यालयाकडून कोणी उपस्थित का नव्हतं? तुमच्या कार्यालयाने हे पोलिसाला कळविलं का? पुत्र समान पीएला तात्काळ मदतीला का गेला नाहीत? तुमच्या पुत्र समान पीए नायर हॉस्पिटलमधून गायब का झाला? जर ही आत्महत्या होती तर सासरच्या लोकांपैकी एकही व्यक्ती का हजर नव्हता? सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण गेलं होतं? याच्या चौकशीची मागणी तुम्ही करणार का? सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार का? असं रोखठोक सवाल दमानिया यांनी केलं। दरम्यान अनंत गर्जे याला अटक झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। घटना घडली त्यावेळेस मी घरी नव्हतो। घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते। घाबरून इमारतीच्या 31व्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून मी 30व्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती, अशी प्रतिक्रिया अनंत गर्जे यांनी दिली। या घटनेच्या तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांनी राहतं घर बदललं। त्यावेळेस गौरीला कागदपत्र सापडलं। त्यामध्ये एका महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा उल्लेख होता। ही बाब गौरीने तिच्या वडिलांना सांगितली। पण तुझे आई वडील जर मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये तुझ्या नावाचा उल्लेख करेन, अशी धमकी अनंत वारंवार गौरीला देत होता, अशी धक्कादायक माहिती कुटुंबियांकडून समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणावर अनेक नेते मंडळींची प्रतिक्रिया समोर येत आहे। आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसा तपास करते, गौरी गर्जे हिची हत्या की आत्महत्या हे कसं स्पष्ट करते याकडे लक्ष लागून आहे। वगैरेंची पण नावं येताना दिसतात, तरी कुठपर्यंत म्हणजे मला आता असं वाटतंय की आता जे राजकारणी दादागिरी करायचे तसंच आता पीए सुद्धा दादागिरी करतायत की काय? कारण आताच्या घटनेला आपण बघितलं त्यांच्या गावाकडे पोलीस फाटा होता आणि पोलीस सुद्धा मज्जाव करत होते, सगळं लोकांना थांबवत होते, धमकवत होते आणि हे कुटुंबाचे लोक सुद्धा मीडियाला तुझा कॅमेरा फोडून टाकू इथपर्यंत बोलण्याची मजल जर आज एखाद्या राजकारणाच्या पीएला सुद्धा असेल किंवा त्याच्या कुटुंबियांना असेल तर आपण आता समजू शकतोय की हे राजकारण किती घाण होत चाललंय, कुठच्या स्तरावर पोहोचले आणि हे कुठेतरी थांबायला हवं। पंकजा मुंडे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले। हा ना एक स्टँडर्ड डायलॉग झालाय महाराष्ट्राचा की याची चौकशी झाली पाहिजे, निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, कोणालाही सोडण्यात येऊ नये, हे तेच डायलॉग परत परत मांडले जातात। पण पंकजाताईंनी हे सांगणं गरजेचं आहे की त्या उपस्थित का नव्हत्या? 6:30 ते 6:45 त्यांना कळलं तर त्यांनी कुठल्या पोलीस स्टेशनला याची इन्फॉर्मेशन दिली की अशी अशी आत्महत्या झालीये? का हे केलं गेलं नाही? आणि त्या स्वतः ज्या वरळीतच त्यांचं ऑफिस असताना त्यांच्यापैकी तुम्हाला जमत नसेल तुमच्या ऑफिस मधल्या काही लोकांना तरी मदतीला हात देण्यासाठी पाठवणं गरजेचं होतं, तसं तुम्ही करताना दिसत नाही। त्या गर्जे कुटुंबाचे कुठलीही व्यक्ती ना पोलीस स्टेशनला होती ना तिथे हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ते पूर्ण पोस्टमॉर्टम होईपर्यंत, ती पूर्ण बॉडी घेऊन जाईपर्यंत तुमच्यापैकी कोणीच का उपस्थित नव्हते? या प्रश्नांची सुद्धा उत्तरं तुम्ही दिली पाहिजेत। पंकजाताई तुमच्याकडनं तुम्ही मंत्री म्हणून तरी या सगळी एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना मदत करणं गरजेचं होतं, पण तसं तुम्ही करताना पुन्हा एकदा दिसलं नाही। मुंबईमध्ये डॉक्टर गौरी गर्जे हिची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी आहे। एका तरुण सुशिक्षित महिलेचा असा दुर्दैवी अंत हा संपूर्ण समाजासाठी फार मोठा धक्का आहे। पोलिसांनी तिचा नवरा अनंत गर्जे याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे। आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। आरोपी कुणीही असो
गौरीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणारच. तपास निष्पक्ष, सखोल आणि पुराव्यांवर आधारित होईल. या राज्याची धुरा एका संवेदनशील आणि बहिणींची काळजी घेणाऱ्या भावाच्या हातात आहे. त्यामुळे कुठल्याही बहिणीवर झालेला अन्याय इथे खपवून घेतला जाणार नाही. आम्ही गौरीच्या कुटुंबियासोबत ठामपणे आहोत. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.